चुका होत जातील, तू सुधारत जा. मनुष्य नावाचा जो पुतळा आहे ना, त्याच्याकडून चुका होतातच आणि चुका होणे सुद्धा गरजेचे आहे. त्यापासूनच आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात. वाटा सापडत जातील, तू शोधत जा. माणसं बदलत जातील, तू स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तू शिकून जा. येणारे दिवस निघून जातील, तू ते क्षण जपत जा. विश्वास तोडणारे अनेक जातील, तू स्वतःला सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जातील, तू क्षमता दाखवत जा. आयुष्याच्या घटना खडतरता दाखवत जातील, तू ती टिकत जा. हेच तर आयुष्य आहे आणि हे आयुष्यामध्ये चालतच राहणार. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाओ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीची मी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर सुरुवातीला मी काय दाखवलं तुम्हाला, तर इथं मला आज देवांच्या टिफिनसाठी ना आलूची भाजी बनवायची होती आणि देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी गवारच्या शेंगाची भाजी बनवायची होती. तर माझी तीच तयारी चालू होती. तर इथं मी कढई टेकवली. तर इथं मी 2 कढया टेकवल्या. तर मी दोन्ही भाज्या सोबतच फोडणी देऊन देणार. तर इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर मोहरी संपलेली होती, तर मोहरी मसाल्याच्या डब्यामध्ये ओतून घेतलेली आहे. तर इथं तेल गरम झालेलं होतं. तर इथं मला आलूची भाजी बनवायची होती ना, तर त्याच्यासाठी इथं मी स्टीलच्या कढईमध्ये ना आलूची भाजी बनवणार होती. तर त्याच्यामध्ये मी लसूण, कांदा आणि थोडंसं टमाटर ॲड करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या कढईमधलं तेलसुद्धा गरम झालं होतं. तर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडेसे मेथीदाणे 2-4 तर ते टाकून दिले. ते चांगले तेलामध्ये तडतडू दिले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा ॲड केला. तर सकाळी ना काय होतं, खूप घाई होऊन जाते, कारण दोघांचे टिफिन सोबतच असतात आणि दोघांचे जाण्याची जी वेळ असते ना, तर ती जवळपास सोबत असते. म्हणजे देवांचे पप्पा 8:30 वाजता जातात आणि देवांची बस 9 वाजता येते. तर मला म्हणजे 8:30 वाजेपर्यंत सगळं तयार करावं लागतं. त्याच्यानंतर मग देवांश उठल्याच्यानंतर त्याचा ब्रश, त्याची आंघोळ, त्याची तयारी, मग त्याला मला अर्धा तास लागतो समजा. तर मग त्याच्यामुळं मला दोन्ही असे कामं आहे ना मग सोबतच करावं लागतात. तर इथं मी आलूच्या भाजीला फोडणी देऊन दिली आणि त्याच्यानंतर मग इथं गव्हाच्या शेंगा बनवल्या. त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये बनवणार ना, तर इथं मग त्याच्यामध्ये खूप सारा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. देवांच्या पप्पांना शेंगदाण्याच्या कुटाच्या ज्या भाज्या असतात ना, तर त्या प्रचंड आवडतात. तर इथं मग त्याच्यावरती मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडीशी म्हणजे मी ती भाजीनं लथपथ बनवणार आहे, एकदम सुकीनी भाजी बनवणार. कारण सुकी जर भाजी दिली ना, तर मग ती धकत पण नाही आणि म्हणजे खायचाही कंटाळा येतो. तर मग मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडीशी म्हणजे अशी ती मी थोडंसं रस्सेदार भाजी बनवणार. तर हे बघा, इथं मी या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडासा रस्सा ठेवलेला आहे. भाजी शिजून झालेली होती. तर इथं आलूची भाजी बनवून तयार झालेली होती. तर चला, मी इथं आता पटकन पोळ्या टाकून घेते आणि नंतर बाकीची कामं. तर ते दोघंही स्कूलमध्ये गेले. देवांची बस आली, तो पण गेला. तर ते गेल्याच्या नंतर किचन ओट्याची अशा प्रकारे अवस्था असते. म्हणजे सगळीकडे भांडीच भांडी असतात, कारण खूप घाई होऊन जाते ना पटपट आवरायची. गॅस ओटा पूर्ण आवरून घेतला. त्याच्यानंतर मग एकदा घराला झाडू मारून घेत असते. म्हणजे एकदा झाडू मारला तर मग डायरेक्ट संध्याकाळीच, कारण मग दिवसभर काही मी झाडू लावत असते. तर इथं पूर्ण घराला मग झाडू मारून घेतलेला आहे. सगळ्या रूमची जेव्हा झाडझूड करून घेत असते ना, तर तेव्हा सगळ्या रूममधल्या खिडक्या आहे ना उघड्या करून देत असते. म्हणजे हवा आहे ना घरामध्ये खेळती पण राहते. पावसाळ्यामध्ये कसं घरामध्ये थोडासा दमट वास येतो ना, मग तो पण बाहेर पास होतो. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर जास्वंदाच्या झाडाला एवढे छान फुलं आलेले होते. तर मी तेच तुम्हाला दाखवत होते. तर ह्या रूममधली सुद्धा खिडकी उघडी करून देत असते. आणि ही जी बाईक आहे ना, तर ही नवीन आणलेली देवांशला, त्याचा व्हिडिओ तुम्हाला यायचा राहिलेला आहे.
तर चला, इथं माझे घरातले सगळे काम आवरून झालेले आहे आणि देवांश त्याचे पप्पा दोघंही स्कूलमध्ये गेलेले. तर देवांश आज स्कूलमध्ये गेला ना, तर तो मला सांगून गेला की मला आज डोसा खायचा आहे, तर माझ्यासाठी तू डोसा बनवून ठेवशील. तर म्हटलं चला आज एकदम हेल्दी असा डोसा बनवूया. तर म्हटलं चला आपल्यासाठी थोडासा नाश्ता होऊन जातो, कारण सकाळी लवकर उठलं ना तर मग भूकही लवकर लागते. तर मग मी तो स्कूलमधून येतो ना तर त्याच्यासोबतच जेवण करत असते. तर म्हटलं चला आपल्याला आज नाश्ता होऊन जाणार, तर आज एकदम हेल्दी डोसा बनवणार आहे आणि तो स्कूलमधून आला ना तर मग त्याला एकदम गरम गरम बनवून देणार. तर चला मी आता दाखवते मी कशा पद्धतीनं तो डोसा बनवणार आहे. तर चला, तर सकाळी भांडे घासून घेतलेले आहे आणि आज बेसिंग आहे ना ते पण स्वच्छ करून घेतलेले आहे. 5-6 दिवस झाले की मग चांगलं म्हणजे भैया पावडर टाकून आहे ना एकदम क्लीन करून घेत असते. तर इथे ना हे नाचणीचं पीठ आहे. ज्या दिवशी किराणा आणला ना तर त्या दिवशी मी देवांच्या पप्पांना सांगितलं होतं की नाचणीचं पीठ जर असलं तर तुम्ही घेऊन येसाल. तर मग ते घेऊन आलेले. अर्धा किलोचं जे पॅकेट असतं ना तर ते आणलेलं होतं त्यांनी. तर याचे एकदम हेल्दी असे डोसे बनवले जातात आणि खूप छान पण लागतात. म्हणजे मी 1-2 जणीची व्हिडिओ पाहिले ना तर त्याच्यामध्ये मी ते बघितले की खूप हेल्दी असते. नाचणी खाणं म्हणजे लहान मुलांसाठी, आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. तरी इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी 5-6 चमचे ना नाचणी टाकून घेते. आपल्याला जेवढे डोसे बनवायचे असले तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये नाचणी ॲड करायची. तर इथं मी 5-6 चमचे म्हणजे नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना रवासुद्धा ॲड करायचा. तर इथं रवासुद्धा मी जवळपास 3 चमचे ॲड केलेला आहे. तर याच्यामध्ये ना आपल्याला दहीसुद्धा लागणार आहे. तर जवळपास मी याच्यामध्ये ना जर आंबट असलं तर कमी टाकायचं आणि कमी आंबट असलं तर मग थोडंसं जास्त टाकायचं. तर मी याच्यामध्ये जवळपास 2 चमचे दही ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं. मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेते. तर मी याच्यामध्ये ना मीठ ॲड करून देते आता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे काय करायचं 10 मिनटं सेट होऊ द्यायचं. म्हणजे 10 मिनटं झाकून ठेवून द्यायचं एका साईडनं. तर मी आता याच्यावरती झाकण ठेवलं. आता 10 मिनटं मी साईडनं ठेवलं. आपण जे डोस्याचं बॅटर तयार केलं ना तर ते 10 मिनटं असं सेट होऊ द्यायचं, म्हणजे झाकून ठेवायचं. तर त्याच्यासोबत जी चटणी बनवायची ना तर ती चटणीसुद्धा मी ह्यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे घेऊन आलेली. एकदम टेस्टी आणि एकदम भारी लागते. तर म्हटलं चला त्याची थोडीशी तयारी करून घेते, तोपर्यंत ते पीठही सेट होते. तर चला मग जी चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी इथं मी थोड्याशा डाळ्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि जी सोला असतो ना उडदाचा तर तो थोडासा घेतलेला आहे. लाल मिरचीसुद्धा लागणार आणि ह्या चटणीला लिंबू आणि कढीपत्तासुद्धा लागणार आहे. तर मी पाठीमागून घेऊन येते एकदा. तर हे बघा बाहेरून आहे ना एकदम फ्रेश असा कढीपत्ता तोडून आणला आणि लिंबू लागतं. तर लिंबूसुद्धा एकदम मागच्या झाड लावलेले लिंबाचं, तर त्याचं एकदम फ्रेश असं लिंबूसुद्धा तोडून आणलं. तर इथं मी एक पॅन टेकवला, गॅस सुरू केला, थोडंसं त्याच्यामध्ये तेल ॲड केलं. तर इथं आपल्याला जी चटणी बनवायची ना तर त्याच्यासाठी टमाटर लागणार आहे. तर इथं मी टमाटर कट करून घेतलेले आहे. जास्तीचं टमाटर लागणार आहे, म्हणजे याला थोडक्यात टमाट्याची चटणी म्हटल्या जाते ना. तर इथं मग जास्तीचं टमाटर घेतलेलं आहे. इथे एक कांदा घेतलेला आहे, थोडासा सांबार घेतलेला आहे आणि इथं एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये ना कांदा ॲड करू. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना टमाटर ॲड करते. त्याच्यावरती मी थोडंसं मीठ ॲड करते, म्हणजे टमाटर लवकर शिजल्या जाणार.
तर इथं मी कांदा आणि टमाटर होतं ना, तर ते चांगलं भाजून घेतलं. ते एका साईडनं लावून दिलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे तेल टाकलं पॅनमध्ये परत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे, डाळ्या आणि जे उडदाचा सोला होता ना, तर तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. तर मी ते सगळं पॅनमध्ये ॲड केलं आणि ते चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळं चटणीला छान चव येते. आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की चटणी ट्राय करून बघा. एवढी छान लागते ही चटणी, एकदम टेस्टी लागते खायला. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर याच्यामध्ये थोडीशी मी उडदाची डाळ ॲड केली, थोड्याशा डाळ्या ॲड केल्या आणि थोडेसे शेंगदाणे ॲड केले. तर ते सुद्धा तेलामध्ये ना चांगले थोडेसे लालसर आहे ना परतून घ्यायचे. त्याच्यानंतर एक हिरवी मिरची टाकायची, त्याच्यानंतर एक लाल मिरची, त्याच्यानंतर थोडासा लसूण ॲड करायचा आणि थोडंसं आहे ना इथं मी सांबाराच्या काड्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्या ॲड करायच्या. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. तर इथं आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते. थंड झालेलं आहे. तर मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करते. तर आपल्याला याच्यामध्ये ना एक लिंबू ॲड करायचं आहे. तर इथं मी लिंबू कट करून घेतलेले आहे. तर इथं मी अर्धच लिंबू ॲड केलेलं आहे, कारण त्याच्यात खूप सारा रस निघालेला आहे ना. अर्ध लिंबू तसंच ठेवलेलं आहे. एकदम ताजं आहे ना लिंबू, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारा रस निघाला. तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथं मी मीठ ॲड केलं. तर चला मी आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेते. तर इथं मी छोटी कढई ठेवली. तर आपल्याला ह्या चटणीला आहे ना तडका द्यायचा आहे. तर इथं मी थोडंसं तेल ॲड करते. तर इथं मी मोहरी टाकून घेतली, थोडंसं जिरं, नंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर 10-12 मेथी दाणे आणि लाल मिरची. त्याच्यानंतर सांबार. इथेही फोडणी आता तयार झालेली आहे. तर मी याच्यावरती ॲड करून देते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल एकदम मस्त अशी इथं ही चटणी तयार झालेली आहे. तर चला इथं डोशाचं बॅटर आहे ना ते सुद्धा म्हणजे 10. तर चला इथं डोशाचं बॅटरसुद्धा आता तयार झालेले आहे. तर चला मी आता पटकन डोसेसुद्धा बनवून घेते. तर चटणी बघा किती छान कलर आलेला आहे चटणीला आणि दिसायला एकदम भारी दिसते. तशीच चवीला सुद्धा झाली असणार. तर चला मी आता पटकन डोसे बनवून घेते. तर इथं मी तवा टेकवलेला आहे डोशाचा. तर इथं मी हा पहिला डोसा बनवून घेतलेला आहे. तो काही मी तुमच्यासोबत जास्त शूट नाही केला. मला वाटलं डोसे व्यवस्थित जमतात का नाही, पण एकदम छान असा डोसा आलेला आहे. तर इथं हा डोसा आता तयार झालेला आहे.
तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर एवढा छान डोसा म्हणजे बनवला गेलेला आहे. मला पहिले सुरुवातीला वाटलं होतं की डोसे व्यवस्थित येणार नाही, पण थोडंसं नाचणीचं जे पीठ असतं ना तर ते थोडंसं चिकट असतं, तर त्याच्यामुळं डोसे पण व्यवस्थित येतात. तर आणि खाण्यासाठी खूप हेल्दी असते ही नाचणी. आणि इथं तुम्ही पाहिलं असेल तर डोश्याचा कलर आहे ना थोडासा असा कथ्था आलेला आहे. पीठच नाचणीचं, नाचणी कशी असते थोडीशी लालसर असते ना, तर त्याच्यामुळे तो डोश्याचा कलर तसा दिसत होता. बऱ्याच जणांना वाटेल की हे डोसे जळालेले, पण ते जळालेली नाही, कारण ते नाचणीचं पीठच तशा पद्धतीचं असतं ना, तर त्याच्यामुळे थोडासा कलर असा त्या डोशांना थोडासा वेगळा येतो. तर अशा पद्धतीने मी 2-3 डोसे बनवून घेतलेले. तर मी परत एक बनवला. मला 2च बनवायचे होते, पण इतके छान दिसत आहेत ना हे डोसे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, इतका छान कलर आलेला आहे आणि खूप सुंदर पण दिसतात ते पाहायला. तर म्हटलं चला परत एक बनवूया. जर आवडला तर मग मी 3 डोसे खाणार. तर इथं आहे ना, हे एवढं बॅटर मी आता देवांसाठी ठेवून दिलेलं आहे. याचे आरामात 3 डोसे होणार आणि त्यालाही खूप आवडणार. आणि इथं मी एक शिल्लकचा बनवला माझ्यासाठी. तर पाहूनच इतके छान दिसत आहे. एकदम हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे. तर चला. तर हे बघा एकदम मस्त. तर चला मी आता हे झाकून ठेवते आणि मग तो आला ना मग त्याला गरम गरम बनवून देणार. तवा पण तसाच ठेवून देते आता. मी आता चटणी घेऊन घेते आणि चटणीचा वास तेवढा छान येतोय, खूप छान वास येतोय चटणीचा. तर हे बघा इथं एकदम मस्त असे हे डोसे तयार झालेले. चटणी तेवढी छान दिसते आणि चव पण खूप छान झाली असणार चटणीची, कारण वासच एवढा छान येतोय. तर चला मी आता नाश्ता करून घेते. तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बरोबर आता 10:30 वाजलेले. तर चला मी आता पटकन नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्या नंतर परत बोलते. तर ही रेसिपी जी बनवली तर ही मी माझ्या मनानं बनवली का? तर नाही. ही रेसिपी मी दुसऱ्यांची व्हिडिओ पाहूनच बनवलेली आहे. 2-3 ताईंचे व्हिडिओ पाहिले आणि त्यामध्ये ही सुंदर अशी रेसिपी दिसली, तर म्हटलं चला आपण पण ही रेसिपी बनवूया. तर अर्थातच मी ही रेसिपी दुसऱ्याची चोरून घेतलेली. तर हे बघा इथं आत्ताच देवांश ना स्कूलमधून आलेला आहे. तर तो आहे ना बरोबर 2 वाजता घरी येतो. आता बरोबर 2 वाजलेले. कधी 2 वाजून म्हणजे 1 वाजून 40-45 मिनिटाला घरी येतो तो 2 वाजेपर्यंत. तर चला मी त्याच्यासाठी आता मस्त गरम गरम डोसे बनवून देते. काय खायचं आहे देऊ तुला? डोसा खायचा? चला मी बनवते आता त्याच्यासाठी. तर चला. हे बघा इथं देवांसाठी ना 2 डोसे बनवून घेतले आणि इथं मग देवांशले थोडासा सॉस घेतलेला आहे. थोडीशी चटणी तिखट लागन त्याला, तर मग सॉस दिलेला आहे. त्याला सॉस सोबतच खायचं होतं. तर हे घे. मस्त आवडला का? तर चला ताईंनो मी आता देवांशले ना डोसा खाऊ घालून देते. तर आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.